नमस्कार, मी सप्तकळी विजया. आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावरती आपल्याला जर कोणी विचारलं की तुम्ही कोण आहात, तुमची ओळख काय, तर बघा जनरली आपण काय सांगतो, एक स्त्री म्हणून आपण कुणाची तरी मुलगी आहोत, कुणाची तरी पत्नी आहोत, कुणाची तरी आई आहोत किंवा सून आहोत. अशा प्रकारे आपली आपण ओळख सांगतो. मग आपण या पलीकडेही काहीतरी आहोत ना, किंवा आपण जे काम करत असतो, म्हणजे कुणी जॉब करत असेल, कुणी काही व्यवसाय करत असेल, कुणी काही एखाद्या पदावरती असेल, तर त्या पदावरून आपण आपली ओळख सांगतो. मग तीच फक्त आपली ओळख असते का? तर आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर आपण असू, तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला स्वतःला एक प्रश्न नेहमीच पडत असतो, की मी कोण आहे? मी काय आहे? पण तिथं आपण काय करतो, की त्या प्रश्नाकडे सुद्धा कानाडोळा करतो. म्हणजे एक स्त्री म्हणून आपण आपल्या आतमध्ये कधीच पाहत नाही. म्हणजे बघा, आपण आपल्या नात्यांशी जोडलेली एक गोष्ट सांगतो. म्हणजे मी आई आहे, मुलगी आहे किंवा पत्नी आहे किंवा मी बिझनेस वुमन आहे किंवा मी क्लास 1 ऑफिसर आहे, डॉक्टर आहे, इंजिनियर आहे. तर या सगळ्या पलीकडेही आपली एक ओळख असते. म्हणजे आपण वेगवेगळ्या ठिकाणी वावरत असताना आपण जे वागतो, बोलतो, खरंच आपण तशा असतो का? म्हणजे खूपदा लेडीजच्या बाबतीत तर असं होतं, की मला काय वाटतंय पेक्षा पुढच्याला काय वाटेल याचाच विचार आपण जास्त करतो आणि त्यानुसार आपण आपली मतं बदलत असतो. मग बऱ्याचदा कसं होतंय, की मला काय वाटतंय हा प्रश्न कुठेतरी मागेच पडतो. त्यानंतर समजा आपण एक बिझनेस वुमन आहोत किंवा डॉक्टर, इंजिनियर काही आहोत. खूपदा असंही असू शकतं ना, की आपलं आत्ता जे आपण करतोय ते काम आपल्याला आवडत नाहीये किंवा त्याच्या व्यतिरिक्त कशात तरी आपला इंटरेस्ट आहे. पण आता आपण ते करतोय, त्यातून आपल्याला उत्पन्न होतंय किंवा त्याच्याशी आपण जोडले गेलेले आहोत म्हणून आपण ते काम करत असतो. पण त्याच्या व्यतिरिक्त आपण मग विचार करत नाही. तर आपल्या प्रत्येकीच्या काहीतरी एक वेगळ्या गरजा असतात. म्हणजे खूपदा आपल्याला वेगवेगळ्या भावना जाणून घेण्याची गरज असते. त्यानंतर मला काय वाटतंय किंवा साधा एक प्रश्न, कशी आहेस? असं जर कोणी विचारलं, तर आपण काय सांगतो? बरी आहे, ठीक आहे. पण कित्येकदा तेच खरं असतं का? म्हणजे खरंच आपण कसे आहोत हे आपण खरं खरं सांगतो का? किंवा जेव्हा आपण दुःखात असू किंवा काही निराशेत असू, तेव्हा आपण सांगतो का? मला नाही, मी बरी नाहीये किंवा मी ठीक नाहीये, असं कितीदा सांगतो आपण? तर खूप कमी वेळा असं आपण सांगतो. म्हणूनच आपली आपल्याला ओळख होण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत शोध स्वतःचा ही कार्यशाळा. याआधीही 2 वेळा ही कार्यशाळा 15-15 दिवसांची घेण्यात आली. याच्यामध्ये आमच्या सहित अनेक महिलांना खूप उपयोग झाला. म्हणजे माझ्या नेमक्या भावना काय आहेत, त्यानंतर मी जे काम करते त्यातून मला कितपत समाधान मिळतंय किंवा मी काय करू शकते अजून, ह्या अनेक गोष्टींचा शोध शोध स्वतःचा घेताना पुन्हा नव्याने लागतो. म्हणजे ठीक आहे, आपण आता जिथे आहोत, जशा आहोत, भले नाही बदलू शकत आहे, पण किमान विचार करायला तरी काय हरकत आहे? म्हणजे जेव्हा आपण विचार करू, तेव्हा पुढं कुठंतरी जाऊन आपण त्या गोष्टी अंमलात सुद्धा आणू शकू. म्हणूनच असं वाटतं, की शोध स्वतःचा ही कार्यशाळा आहे प्रत्येक महिलेसाठी. आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर असणारी, म्हणजे भले ती कॉलेजमध्ये शिकणारी असो, ती गृहिणी असो किंवा ती एक आजी असो किंवा आणखी काही कोणत्याही वयाच्या 40शी, 50शी, 60 पर्यंत कोणत्याही टप्प्यावर असू, तर प्रत्येक वेळी आपल्याला शोध स्वतःचा किंवा स्वतःचा शोध घेण्याची गरज असते. आणि त्याच्यासाठीच ही कार्यशाळा, आम्ही 15 दिवसांची ही कार्यशाळा घेऊन आलो आहोत. 25 मेला ही कार्यशाळा सुरू होत आहे. आणि त्याच्यासाठी नाव जर तुम्हाला नोंदवायचं असेल, तर खाली कमेंटमध्ये नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता आणि आपलं नाव नोंदवू शकता. याच्यासाठी फी जी आहे ती 15 दिवसांची ₹199 आहे. तुम्ही व्हॉट्सअप मेसेज केल्यानंतर तुम्हाला बाकीचे सारे डिटेल्स दिले जातील. तर मग आम्ही वाट पाहतोय आणि आपण सगळे मिळून घेऊया पुन्हा एकदा शोध स्वतःचा. धन्यवाद.